मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची एक सर्वात मोठी अपडेट इथे समोर आली आहे। मुंबई अहमदाबाद पाठोपाठ आणखी एका मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे। ती कोणत्या मार्गावर धावणार आहे आणि याचा रूट मॅप कसा असणार आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी आणि मित्रांनो 17 तासांचा प्रवास फक्त 3 तासात होणार आहे। जर बुलेट ट्रेनचा वापर केला तर 17 तासांचा प्रवास 3 तासांवर येणार आहे। तो कसा येणार आहे आणि रूट मॅप कसा असणार आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि मी तुमचं स्वागत करतो आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रोजेक्ट संदर्भात मोठी बातमी हाती आली आहे। खरे तर येत्या काही वर्षात आपल्या देशात बुलेट ट्रेन रुळावर धावणार आहे। सध्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मुंबई ते अहमदाबाद दरम्यान हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प विकसित केला जात असून या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे। 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन रुळावर येण्याची शक्यता आहे। म्हणजेच या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा 2026 पर्यंत कार्यान्वित होणार असा अंदाज आहे। हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने केले जात आहे। विशेष म्हणजे पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच देशात आणखी एका मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचे काम सुरू होणार आहे। सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे। हा बुलेट ट्रेन प्रकल्प बिहार आणि उत्तर प्रदेशमधून जाणार आहे। यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे। बिहारमधील गया, पाटणा आणि बक्सर जिल्ह्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। या बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत बिहारमधील या तिन्ही जिल्ह्यात स्पेशल स्थानक तयार केले जाणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत विकसित होणाऱ्या ट्रॅकचा बिहारमधील रूट देखील फायनल करण्यात आला आहे। यामुळे लवकरच या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन होणार आहे। याशिवाय येत्या 2 महिन्यांनी अर्थातच ऑगस्टमध्ये पाटणा जिल्ह्यातील स्थानकांची जागा निश्चित करण्यासाठी एक टीम पाटण्यात पोहोचणार आहे। या प्रकल्पामुळे पाटणा ते दिल्ली हा प्रवास वेगवान होणार आहे। सध्या पाटणा ते दिल्ली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 17 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय। मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा या कालावधी 3 तासांवर येणार आहे। म्हणजेच भविष्यात पाटणा ते दिल्ली हा प्रवास 3 तासात होणार आहे। निश्चितच यामुळे बिहारच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल काय वाटतं आहे ते तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सॲप, फेसबुकवर शेअर करू शकता। तोपर्यंत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटण्यासाठी आमच्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।